तुमच्याकडे हे जे आले ना, तुमचं नाव कसं आहे? अजिंक्य माडिक. अजिंक्य माडिक. आणि तुम्ही कुठला गाव बोललात? मी इथे चिपळूणला असतो. नाही, गाव कुठला तुमचं? माझं मुसाळगाव. मुसाड म्हणजे आपले चिपळूणचे गाव. आणि एजन्सी कुठली आहे? शिवाजी निकम एजन्सी, कुठे आहे? कुठली? सातारा. साताऱ्याची एजन्सी आहे शिवाजी निकम रिकव्हरी एजन्सी. आणि हे आपले आहेत ते आपलेच आहेत, बांधव आहेत. आणि आपण कॉमन पब्लिक व्हॉइसच्या माध्यमातून आपल्या लोकांना सहकार्य करण्यासाठी हे प्रयत्न करतोय. आणि हे पण आपलेच आहेत, इथले चिपळूण तालुक्यातलेच आहेत. मी बोललो कुठे सातारा, सांगली, मिरज, कराड ते सोडून कुठे आपलं काय ते असं कुठले तरी आलेत का? तुम्हाला हे तुमच्याकडे आल्यानंतर काय बोलले? मी गाडीजवळ होतो बाहेर, मी नोकरी करतो दुसऱ्याकडे. म्हणून मी गाडीच्या ह्याच्यासाठी गेलो. घरात बायको एकटी होती, त्याने फोन केले की म्हटले काय हप्ता टाकलाय. ती बोलले आम्ही जेव्हा भरतो हप्ता, राहिले होते आमचा एकच हप्ता आहे तो भरतो. ते म्हणले पैसे तरी द्या नाही तर गाडी द्या, असं म्हणून बायकोला फोन केलं. बायकोनी घाबरून मला फोन केली. हे कोणी सांगितलं तुम्हाला पैसे तरी द्या नाही तर गाडी द्या? हेनेच बोलले. त्याने बोलले. हो, हे बोलले त्याला फोनवर आलाय. त्याने आल्यावर मला फोन केली, गाडी मागताना पैसे द्या. तुम्ही कुठले? सातारा. त्यांना फोन केला म्हणजे शेवटी माझ्या बायकोलाच गेलाय ना, त्यांनी मला करणारच हो. मग ती घाबरले. म्हटलं गाडी कशी काय नेतात? म्हटलं एक हप्ता आम्ही पेनल्टी भरतो, आता पैसे भरतो, सगळंच करतो. इथे एक मुद्दा स्पष्ट दिसतोय की थर्ड पार्टी जे काय आता कुठला निकम, शिवाजी निकम एजन्सी. शिवाजी निकम एजन्सी आहे. थर्ड पार्टी व्यक्ती आलेली आहे. या व्यक्तीचा काही परिचय नाही, त्या बजाज फायनान्स सांगते याचा काही ताळमेल नाही, किंवा यांच्याकडे आता स्वतःच एखादा पुरावा नाही. आणि आयडेंटिटी कार्ड असतं तरी मी तसे 10 आयडेंटिटी कार्ड बनवून येणार रिकव्हरी करून बोलवून जाईल. तर त्याला काय होम व्हिजिट लेटर पण नाही त्यांच्याकडे. हा, बरोबर आहे. तर एक हप्ता थकलाय. ऑथोराइज पर्सन आपण पाठवतो एखाद्याच्या घरी, ज्यावेळेला बँक पाठवते त्यावेळेला बँकेने नेमणूक करून दिलेलं एक पत्रक असतं की बाबा या एजन्सीचा माणूस आम्ही नेमलेला आहे, तो तुमच्या घरी रिकव्हरीसाठी किंवा जी काय प्रोसेस असेल बँकेचे जे काय म्हणणं असेल ते मांडायला तुमच्या घरी येणार आहे. ही पद्धत असते. बरोबर आहे. पण कुठल्याही प्रकारचं ह्यांच्याकडे ना होम व्हिजिट लेटर आहे किंवा कुठलं ह्यांचं स्वतःचा अजून आयडी नाही. हे थर्ड पार्टी आहे, ठीक आहे, मान्य केलं ती गोष्ट आपण. पण थर्ड पार्टीने पण ह्यांना काहीतरी नेमून दिलेलं, त्यांच्याकडे ऑथोरायझेशन काहीतरी हवं, ते देखील नाही. आणि अशा वेळेस एक प्रमुख गोष्ट सांगावीशी वाटते, जेव्हा आपण ही कंप्लेंट घेऊन समजा आणि गाडी उचलून नेली आणि पळवली आपल्या असंही पकडूया, आणि आपण पोलीस स्टेशनला गेलो ना तर पोलीस सांगते आम्हाला काय माहित, गेली गाडी. असं पण प्रकार अनेक वेळा होतो. आणि दुसरी गोष्ट, आता हे बजाज फायनान्सचे एम्प्लॉई आहेत, पण आता आज प्रत्यक्षात हे बजाज फायनान्सला आहेत की नाही याचाही पुरावा नाही आपल्याकडे. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की एक हप्ता थकलाय. एक हप्ता किती दिवस झाले? 1 महिना होऊन चालू महिन्याचा हप्ता आहे, महिना उलटलेला नाही. म्हणजे याला निव्वळ आपण काय म्हणू शकतो, पठाणी वसुली. पठाण लोक पण कसं 4 दिवस झाले की येऊन दारात उभे राहतात, तशा प्रकारची एक वसुली नव्यानं सुरू झाली आहे. एखाद महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले की पहिले नंतर वसुलीला यायचे. पण आता नेमके काही दिवस उलटले नाही, म्हणजे चालू महिन्याचा EMI. हा, ते नोटीस सोडा, पहिले तर हप्त्याच गोष्ट आहे. तर ते तो चालू महिन्याचा हप्ता नाही भरलाय म्हणून गाडी घेऊन जायला आलेले आहेत. एकतर पैसे द्या, हा काय गोड बंगाल पैसे द्या किंवा गाडी द्या. हा, पैसे द्या किंवा गाडी द्या, हा काय गोड बंगाल आहे? त्याची शहानिशा करण्यासाठी आपण आलेलो होतो इथे. तर प्रत्यक्षात काय गोष्टी इथे उघड झालेल्या आहेत. आता पुढे काय करणार आहेत ते सांगा. त्यांनी माहिती तारीख द्यावी, उद्या करतो म्हणून. नाही, पण हे आता पे टू प्रॉमिस त्यांनी ब्रेक ऑलरेडी केलेला आहे साहेब. आहे का? आम्ही पीटीपी ऑलरेडी घेतलेल्या होत्या. पीटीपी त्यांची ऑलरेडी ब्रेक आहेत. नाही असं नाही, तुम्ही ज्या म्हणताय त्या गोष्टी मी 100% डिनाय बी करत नाही, 100% अग्री बी करत नाही. त्यातल्या आहेत गोष्टी काय आहेत त्या सत्य, 100% सत्य. म्हणजे आम्ही जे बोलतोय ते पण त्यातल्या मी 100% तेच सांगतो की तुम्हाला 100% सत्य नाही. तुम्ही हे करत नाही की बाबा मी योग्य आहे तुमच्या बाजूने, तुम्ही तुमच्या ठिकाणी माझी बाजू मांडतोय मी.
की आम्ही पण सुशिक्षित आहे, कस्टमर पण आज सुशिक्षित आहे. आमचं इंटेन्शन असं नसतं की दमदाटी वगैरे करायची. दमदाटी करून सातारावरून इथपर्यंत येणं दमदाटी ते काय मी पण हे काय नाही. बाहेरच्या गावातून मला बी कळतं रिस्पेक्टिव्हली कस्टमरशी बोललं पाहिजे, या गोष्टी बोललं पाहिजे. कस्टमरच्या पण पीटीपी ब्रेक झाल्या. तुम्ही कस्टमरला हे बी विचारा की ह्याच्या आधी पे टू प्रॉमिस पीटीपी किती वेळा दिली कस्टमर किती वेळेला दिली? होत राहतं त्या आजपर्यंत टायमावर दिलेले आहे. सिंगल EMI सिंगल EMI मी म्हणतो की तुम्हाला सिंगल EMI कसं EMI ना एक्झॅक्टली. महिना उलटला, हो महिना उलटला का? नाही महिना नाहीच केवढं अजून महिना उलटलेला नाही त्या हप्त्यात. नाही म्हणजे अजून त्यांच्याकडे म्हणजे आहे मुबलक वेळ आहे. नाही असं नाही आहे 100% ना. बरोबर. तुमच्या एनपीए मध्ये कधी जाणार ज्या वेळेला 3 हप्ते तुमचे बाउन्स ऑब्विसली NTDPD जाणार तेव्हा एनपीए जाणार. बरोबर आहे. कसं होतंय जनसामान्यांना म्हणजे काही लोक त्यांच्याकडे तेवढं ज्ञान नाहीये. बरोबर कुठेतरी ही एक म्हणजे भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली जाते. बरोबर. की तुमचं आता जे तुम्ही म्हटलात काय 90 काय 30 डीपीडी 30 डीपीडी म्हणजे याचा फुल फॉर्म काय? डीपीडीचं म्हणजे काय डेवाइस पेमेंट असतं ते की बाबा 30 दिवस टाकलं की 30 डीपीडी. हे सिव्हिलचं आहे, सिव्हिल. सिबिल रिगार्डिंग विषय असतो तो की बाबा 60 दिवस टाकलं 60 डीपीडी, 90 दिवस टाकलं 90 डीपीडीला मग एनपीएल अकाउंट प्रेझेंट होतो. एनपीएल अकाउंट गेल्यावरती मग पुढे तुम्ही काय करता? एनपीएल अकाउंट गेल्यावर काय कस्टमरला बाबा फॉर्म करून जर करत असेल सेटलमेंट, अदरवाइज व्हेकल सीजिंगचा ऑप्शन असतो कस्टमर सीज करता म्हणजे एनपीए नंतर. होय होय. तर आता तुम्ही काय भूमिका घेणार आहे? तुमचा निर्णय काय आहे? त्यांनी सांगितलं त्यांचा आता हे बघा, पण फोन येतोय. कॉमन पब्लिक वॉइसची टीम इथे यासाठी आली आहे बरोबर. की तुम्ही त्यांचं पहिलं म्हणजे EMI चा महिना पूर्ण झाला नाही, चालू EMI आहे, तरी तुम्ही त्यांची गाडी न्यायला आला. गाडीचा मी आता तुम्ही बोललात तसं म्हणून तर यायला झालं ना. त्या गोष्टी मी अजून पण डिनाय करीन. तुम्ही जर म्हणत असाल की महिना अजून बाकी आहे, तुम्ही पेमेंट त्या गोष्टी मी अग्री करतो, काय प्रॉब्लेम नाही की बाबा त्यांचा महिना अजून उलटला नाही. पण विषय कसा असतो सर, कंपनीच्या पातळीवर मी कंपनीचा रिस्पॉन्सिबल पर्सन आहे. मला माझ्या अकाउंट मला माझं काम करणं, जसं मी काय त्यांच्या बांधाला बांध नाही माझा किंवा वैयक्तिक येऊन कदमांना बाबा मी त्रास द्यायला आलोय. एक्झॅक्टली पहिली गोष्ट शेवटी माझा जॉब रोल आहे. मी जॉब रोलवर माझ्या मी ते गोष्ट तुम्हाला क्लिअर करेन की बाबा जॉब रोल आहे, माझ्या जॉब रोलमुळे मी इथपर्यंत आलो असा विषय. तर बाबा जॉब रोल आहे ह्यांच्या ऑथरायझेशन आयडीचं काय? आयडी त्याचं तुम्हाला मी क्लिअरिफिकेशन देईन. आयडीचा क्वेश्चन आहे. कारण थर्ड पार्टी पेरोलवर असतात मुलं, ती मुलं काय आमच्याकडे पगारावर नसतात. नाही गोष्ट म्हणजे आमच्याकडे पगारावर नसतात ती मुलं. थर्ड पार्टी पेरोल नसतात. म्हणजे कंपनी पेरोलवर नसतात. थर्ड पार्टी पेरोल कंपनी जावा काय करते तुमच्या कंपनीचा आणि यांचा काय संबंध? नाही, अग्रीमेंट वगैरे असते एजन्सीची. कंपनीशी डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली संबंध 100% असतो. हे तुम्ही मान्य करता. बरोबर आहे ना. आता हे थर्ड पार्टी तुमच्या कंपनीचाच माणूस आहे. कंपनी बजाज फायनान्सचा थर्ड पार्टी माणूस आहे. बरोबर आहे. थर्ड पार्टी आता ही गाडी दिली तुम्हाला, चावी हातात दिली, तुम्ही गाडी काय करणार? गाडीचा आमचा अजून पण उद्देश नाही की गाडी नाही. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता हे रिकव्हरी एजंट आहेत एवढं तर मान्य करतो. बरोबर आहे. म्हणजे यांच्या ताब्यात ही गाडी आता आम्ही लोक नाही आलो असतो, तर तुम्ही काहीतरी करून ते काय सांगायला नको. ते अनेक गोष्टी अशा गाडी व्हायरल आहेत. सांगितल्याप्रमाणे आता त्याने समजा गाडीची चावी दिली असती, तुम्ही काय केली असती गाडी? मी गाडी न्यायचा उद्देश माझा ते काय बोलले पहिले की पेमेंट मी सोमवारी करतो. मी गेल्या सोमवारी संडेला मी पण तुम्ही काय आलाय? ते कॉलच उचलत नव्हते. कोण कॉल उचलत नव्हते? हे 78 नंबर त्यांचा कोणाकडे आहे? आकाश चव्हाण. आता याच्यामध्ये बघा लोन कोणाच्या नावावर आहे? आकाश रामचंद्र. आकाश रामचंद्र चव्हाण. बरोबर आहे. कॉल कोण उचलत नव्हतं तुमचं? तोच नंबर आहे, आकाशचा नंबर आहे. आकाशचाच नंबर आहे. आकाश तुमचा कॉल उचलत नव्हता. बरोबर आहे. पण त्याच्यानंतर तुम्ही आकाशच्या आई बरोबर संपर्क कसा केला? रेफरन्स नंबर असतो. रेफरन्स नंबर सरांनी दिलेला असतो. आकाश सरांनी रेफरन्स म्हणून तो नंबर दिला होता. ओके बाबा. बरोबर आहे. रेफरन्स म्हणून तुम्हाला तो नंबर दिला होता. एक्झॅक्टली. पण रेफरन्सला जो नंबर दिलाय त्याला तुम्ही कधी कॉल करू शकता? कस्टमरला कॉल नाही होत, पीटीपी ब्रेक झाल्यावर आम्ही कॉल करू शकतो. तुम्ही कॉल करू शकता. PTP break. बजाजचे ऑथोराइज पर्सन आहात, हे तुम्ही स्टेटमेंट करता. कस्टमर मी चांगल्या ह्याच्यात स्टेटमेंट करतोय कस्टमरनं की कस्टमर नाही ना तुमचा कॉल नाही केले किंवा काही असेल आणि पीटीपी वगैरे ब्रेक केला तर बाबा रेफरन्सला कॉल करतो की सर असं असं आहे, आकाश सरांना निरोप द्या. किती दिवसानंतर तुम्ही कस्टमरच्या डेडलाईन नाही सर, दिवसाची डेडलाईन नाही तशी. रेफरन्सला तुम्ही फॉलो किती दिवसानंतर करू शकता? दिवसाची डेडलाईन नाही तसं काय, म्हणजे असेल तरी मग मला तेवढं नॉलेज नाही. मी क्लिअर सांगतो की डेडलाईन दिवसाची डेडलाईनचं मला
तुम्ही बजाजचे ऑथराइज पर्सन, तुम्ही स्वतः 100% काम करताय. 100%. आरबीआयचे गाईडलाईन्स काय आहे? तारीख बोलताय तुमच्या लक्षात आलं? काय प्रॉब्लेम 30 तारीख बोला. ती 26 गेली घोषणेत. पीटीपी म्हणजे फुल फॉर्म काय त्याचा मध्ये 4 वेळ फेल झाला, 30 आणखी 15 दिवस घ्या. नाही यात कॉमन पब्लिक वॉइसची टीम आणि महाराष्ट्र लोक अधिकार समितीचे इथले जे प्रमुख आहेत अनिकेत सालवे आणि आपले नयनेश दली जे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष आहेत इथले, असे जॉईंट एक आपण मुद्दा हाती घेतला होता आणि तो मुद्दा आता समोपचाराने मिटला आहे. पण जनतेला एक अपील आहे की अशा प्रकारे कोणी तुमच्या इथे आलं तर ताबडतोब आपला कॅमेरा ओपन करा आणि त्यांचं जे काय संवाद आहे तो हे करा. असे वसुली बादर, पठाणी वसुली किंवा दहशत मागून वसुली करणारी जी गँग आहे त्या गँगचा आपण पर्दाफाश करणार आहोत. पण आता हे दोन्ही जे आले बजाज फायनान्स आणि शिवाजी निकम रिकव्हरी एजन्सी आहे, हे दोन्ही लोक चांगले होते, चांगलं संभाषण झालं आणि त्यातनं मार्ग काढला गेला. आणि 30 तारखेला ज्यांची गाडी आहे ते 30 तारखेला पीटीपी म्हणजे पे टू प्रॉमिस असं त्याने एक वादा केलेला आहे 30 तारखेचा. तो त्या वादावर आता हे परत जात आहेत. धन्यवाद. आपण थँक्यू. तुमचं बोला. फायनान्स बद्दल बोलायचं म्हणलं तर फायनान्स मध्ये ज्या आता वेगवेगळ्या प्रकार घडतायत की म्हणजे गुंड टाईप वसुली वगैरे ह्या गोष्टी काही लेवलला थांबल्या पाहिजेत. ह्या गोष्टीसाठी मी ऍग्री आहे, काही डिनाय नाही त्यात. कारण सोशल मीडियावर बऱ्यापैकी ज्या गोष्टी होत आहेत त्या आम्ही पण बघतोय, सर पण बघतायत. त्यात काही डिनाय करून उपयोग नाही की ज्या गोष्टी समोर दिसत आहेत त्या डिनाय करण्यात अर्थ नाही काय. आणि आम्ही सुज्ञानं स्वतः सुशिक्षित आहोत. कस्टमरनं पीटीपी दिलेली आहे. पीटीपीवर आम्ही कस्टमरशी डिस्कशन झाले, सरांसमोर डिस्कशन झालंय सगळ्या गोष्टीचं. गाडी वगैरे काही नेणार नाहीये. हा, आणि व्हेकल वगैरे सिजिंगचं आपण हे करत नाहीये काही. आणि त्या बाबतीत जर कस्टमरला सरांसमोर सांगतोय, त्या बाबतीत जर कस्टमरला किंवा सरांना पण काही कम्युनिकेशन आमच्याकडून झालं असेल तर आम्ही त्याची माफी मागतोय. नाव आणि तुमचं पोझिशन सांगा. डिजिग्नेशन माझी कलेक्शन मॅनेजर आहे. बजाजला मी आहे. सातारा आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हे हँडल करतो. ओके, धन्यवाद. महाराष्ट्र लोकाधिकार समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विभागीय संघटक रत्नागिरी जिल्हा हे माझ्याकडे आता पद आहे. माझं नाव अनिकेत साळवी. आता आमच्याकडे एक कॉल आला होता की बजाज फायनान्सची काही माणसं आमच्या इथे गाडी सीज करण्यासाठी आले. 1 हप्ता थांबला होता. रेग्युलर चालू महिन्याचा हप्ता आहे, अजून 30 तारीख उलटून गेलेली नाही. त्याच्या आधी त्यांना असा फोन आला की एकतर हप्ता द्या नाही तर गाडी द्या. तर त्या अनुषंगाने म्हणून आम्ही बघायला आलो इथे की कुठल्या याच्या ऑथॉरिटी प्रमाणे गाडी न्यायला आलेत किंवा काय. तर आता इथे आम्ही आलेलो असताना हे आमचे बजाजचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे प्रॉपर आयडिया आहे, सगळं काय आहे त्यांनी सगळं शो केलेलं आहे. त्यांचं डेजिग्नेशन जे काय आहे ते. त्यांच्याबरोबर एक थर्ड पार्टी एजन्सी जी आता नवीन प्रथा पडलेली आहे फायनान्सची, की लोन द्यायचं आणि थर्ड पार्टी एजन्सी नेमायची आणि हवी तशी बेकायदेशीर वसुली करायची. त्या याच्यासाठी त्यांनी एक एजन्सी नेमलेली आहे, शिवाजी निकम एजन्सी असं ते त्या एजन्सीचं नाव सांगतात. त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते पण आमच्या चिपळूण गावचेच आहेत. कुसाळ गाव आहे त्यांचं, महाडिक आहेत ते त्या एजन्सीचं नाव सांगतात. त्यांना आम्ही विचारलं की तुमच्याकडे आयडी कार्ड वगैरे काय आहे का, तर आता त्यांच्याकडे नाहीये. ते म्हणतात मी गेले 6 वर्ष हे काम करतोय चिपळूणमध्ये, आयडी कार्ड माझं घरी आहे, मी ते नंतर शो करेन. आम्ही एकाच गावातले असल्यामुळे त्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवला आणि म्हटलं ठीक आहे असून दे. आणि त्याच्यानंतर सामोपचाराने जे गाडी न्यायला आले होते पण त्यांनी म्हटलं की ठीक आहे, एक त्यांच्याकडनं आम्हाला एक तारीख मिळावी की काय तारखेला ते हप्ता भरणार आहेत. तर त्यांनी सांगितलं, जे कस्टमर आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही हप्ता 30 मेच्या पूर्वी त्यांना देऊ. 30 मे त्यांनी स्वतःहून त्यांच्या कबुली दिलेली आहे की 30 मे पर्यंत आम्ही हप्ता देऊ त्यांना. आणि आता त्या याच्याने विषय हा इथे सध्याला स्थगित झालेला आहे. त्यांची गाडी वगैरे ते काय आता नेणार नाहीयेत आणि दिलेला शब्द त्यांनी पाळावा आणि हप्ता भरावा वेळेत. आणि अधिकारी पण त्यांना आता सहकार्य चांगलं करतायत. धन्यवाद.
माझं नाव नैनेश भाईचंद्र दळी. मी महाराष्ट्र लोक अधिकार समितीचा तालुका अध्यक्ष आहे. मी चिपळुणातीलच नाही तर रत्नागिरी जिल्ह्यातील समस्त सर्व नागरिकांना आवाहन करतो की ज्या लोकांनी बजाज फायनान्स असेल, श्रीराम फायनान्स असेल किंवा इतर बँका असतील, पतसंस्था असतील, ज्या ठिकाणी गाड्या घेतल्या असतील, घरांवरती कर्ज घेतलं असेल, अशा लोकांवर कोणी अन्याय करत असेल तर आमच्या संस्थेला लोकांनी संपर्क साधावा. त्यासाठी मी पुन्हा आवाहन करतो की संघटना तुमच्या पाठीशी राहील. जय हिंद. यांचा भरतोय आता, कारण मी बाहेर असल्यामुळं भरला गेलो नाही आहे. आता तर माझ्याकडे कॅश पण नव्हतं, थोडासा कमी होता म्हणून मी भरले नव्हतो. आता 30 तारखेला त्यांना मी आता रेग्युलर भरत जाईल, तर काय वाग नाही. तर हे होतं कॉमन पब्लिक व्हॉइस, सर्वसामान्य जनतेचा आवाज. आज कशा प्रकारे विषय मिटला गेला आणि आपण जॉईंट व्हेंचर मध्ये जो विषय मिटवला ते महाराष्ट्र लोक अधिकार समिती असं जॉईंट व्हेंचर मध्ये आपण तो विषय मिटवला. तर सर्वसामान्य जनतेला एक आव्हान आहे ते कॉमन पब्लिक व्हॉइस सांगते आपण सर्वांनी एकत्र या आणि असे अनेक मुद्दे जे सामाजिक असतील, जे कॉमन पब्लिक इश्यूज असतील, त्यानंतर सर्व्हिसेस बद्दल असतील किंवा अशी काय घटना असतील तर त्याच्यावर आवाज उठवूया आणि आपण एकामेकाला सहकार्य करूया. धन्यवाद. शकील तांबे.